त्या सम्यंतक मण्यापासून 8 भार रोज सोनं प्राप्त होतंय त्याला. आणि त्याच्या घरामध्ये तो आहे. तर काही लोकांनी भगवंताला सांगितलं की याच्याकडे तो मणी आहे. तर भगवंताने एकदा विचारलं, म्हटले सत्राजितजी, हा मणी तुम्ही आपल्या कोशागारामध्ये आणून ठेवा. आपल्या राज्यासाठी, आपल्या देशासाठी ही संपत्ती वापरली जाईल. सत्राजिताने सांगितलं नाही होऊ शकत, असं नाही करणार, नाही देणार. भगवान म्हणले ठीक आहे, काय हरकत नाही, नको देऊ. एक दिवस त्या सत्राजिताचा छोटा भाऊ प्रसेन बोले, भैया ये आपने गले में जो सम्यंतक मणि टांगा है ना, लटकाया है ना, वो मुझे पहनने के लिए दीजिए. तो छोटा भाई ने मांगा, इसलिए दे दिया. तो वो सम्यंतक मणि पहन के वो जंगल में शिकार करने के लिए गया. तो उसे शेर ने मारा, सिंह ने उसका वध कर दिया और वो सम्यंतक मणि ले गया. अब मणि ले जाते जाते कहीं गिर गया होगा, तो जामवंत जी को मिला. जामवंत जी पता है कौन है? राम अवतार में जो जामवंत जी थे वही है. ये जम्मू कश्मीर में जामवंत जी की गुफा है. जम्मू में जामवंत, क्योंकि उनका ऐसा हुआ था कि जब राम अवतार समाप्त होने वाला था, इतना बड़ा युद्ध हुआ राम रावण का, पर उसमें कोई भी जामवंत जी के साथ युद्ध करने लायक नहीं था. उनको कोई भी हरा नहीं सकता था. तो राम जी को उन्होंने प्रकट की इच्छा की, प्रभु मुझे भी युद्ध करने की बहुत इच्छा है, पर मेरे साथ कोई लड़ने वाला नहीं है आपके सिवा. कोई मेरे साथ में नहीं लड़ सकता. तो राम जी ने कहा कि भैया महाराज जी, आप अब वृद्ध हुए हैं, या इच्छा तो मैं इस जन्म में आपकी नहीं पूरी करूंगा, अगले जन्म में करूंगा. द्वापर युग में मैं जन्म लूंगा कृष्ण अवतार में, तब आपके साथ युद्ध करूंगा. तो वही जामवंत जी आज उस गुफा में बैठे थे. सम्यंतक मणि उनको मिला, उन्होंने अपने बेटी को दे दिया. सम्यंतक मणि अपने बेटी को, मतलब जामवंत जी की बेटी है जामवती, उसको खेलने के लिए दे दिया. अब ये प्रसेन इधर मर गया, तो उधर द्वारका में ऐसा लगा कि लोग बोलने लगे कि कृष्ण ने प्रसेन को वो मणि मांगा था, वो दिया नहीं, इसलिए उसने उसके भाई को मार के ये मणि दिया होगा. लोग क्या बोलेंगे किसके बारे में? अब भगवान है फिर भी, अरे बोले वो उसकी आदत थोड़ी जाएगी. गोकुल वृंदावन में चोरी तो करता था माखन की, तो वहां चोरी माखन की करता था, यहाँ मणि की करने लगा. अब द्वारकाधीश बोले भाई मैंने चोरी की नहीं, फिर भी मेरे नाम से लोग बोल रहे. तो भगवान बोले कलंक हटाना पड़ेगा. तो भगवान उसको ढूंढने के लिए जंगल में गए. तो जंगल में गए तो उनको शेर के कंकड़ मिले, जहां शेर मरा हुआ था. तो उसी रास्ते से उन्होंने आगे देखा तो जामवंत जी के पद चिन्ह दिखे. तो गुफा के तरफ वो पद चिन्ह देख देख के गए और अंदर जाके देखा तो जामवंत जी की जो बेटी है सम्यंतक मणि से खेल रही थी. उन्होंने देखा कि ये आदमी कौन आया है, तो चिल्लाने लगी. तो जामवंत जी बाहर आए, बोले कौन है? तो भगवान जी के, तो जैसे ही आए तो उनको मारने लगे भगवान जामवंत जी. तो दोनों की महाराज युद्ध होने लगा, मुक्का मुक्की होने लगी, एक दूसरे को मारा. 27 दिन तक कृष्ण और जामवंत जी का युद्ध चला. और 28वें दिन भगवान ने ऐसा उनको मारा, हड्डी पसली एक कर दी उनकी. तब जामवंत जी बोले प्रभु मुझे बस करो, अब मत मारो, मैंने पहचान लिया आप ही मेरे राम जी है. बोलो राधे राधे. बोले मुझे राम के अवतार में दर्शन दीजिए. तो राम के स्वरूप में जामवंत जी को दर्शन दिया. बोले किस काम के लिए आए थे आप यहाँ? बोले ये जो मणि खेल रही है तुम्हारी बेटी, वो मेरे ऊपर कलंक लगाए, वो मणि वापस करो. तो जामवंत जी बोले मैंने मेरे बेटी को खेलने के लिए दिया है, मैं वापस नहीं ले सकता, पर एक काम कर सकता हूँ, मेरी बेटी उपवर हुई है, शादी लायक हुई है, इसके साथ आप शादी करो, तो ये दहेज में मणि दे दूंगा.
हुंड्यामध्ये हा मणी देऊन टाकेल म्हटले. भगवान म्हटले काही हरकत नाही. त्याच ठिकाणी जामवती बरोबर भगवंताने लग्न केलं आणि हुंड्यामध्ये तो सम्यंतक मणी घेऊन आले द्वारकेला. भगवंताचं लग्न झालं दुसरं, रुक्मिणी आणि जामवती. मोजा बर का. आणि तो मणी घेऊन आल्यानंतर सत्राजिताला सभेमध्ये बोलवलं आणि म्हटले हा तुझा मणी. सर्व घडलेली कथा सांगितली. तू विनाकारण माझ्यावरती आळ आणलास, हा तुझा मणी घे. तर आता लोक म्हणायला लागले अरे इतना बड़ा द्वारकाधीश, इतना बड़ा महाराजा, वो कोई एक मणि के लिए चोरी कर सकता है? पहले क्या बोल रहा था? लोग क्या बोल रहे थे? वो चोरी है, माखन चोरी करता है, तो यहाँ मणि चोरी करने लगा है. अब जब चोरी पता चली किसने करी है, अब बोले अरे वो तो कन्हैया है, भगवान है, वो क्यों चोरी करेगा, वो चोरी कर ही नहीं सकता. मतलब लोग महाराज कहाँ कैसे क्या बोलेंगे, किसी के मुंह में हम हाथ नहीं लगा सकते. तो सत्राजिताला पण महाराज शरम वाटली की आपण भगवंतावर राजावरती उगाच हाळ घेतलेला आहे, त्यालाही करमत नाहीये. आता काय करावं, तर त्याच्या लक्षात आलं की आपली मुलगी लग्नाला आली. तिचं नाव काय? सत्यभामा. तर म्हटले आपण जर हिचं लग्न त्याच्याबरोबर लावलं तर तो आपला जावई होईल आणि हा मणी त्याला देऊन टाकते. बोलो राधे राधे. भगवंताकडे आले आणि बोलणी केली. म्हटले महाराज अशी अशी माझी इच्छा आहे. म्हटले काही हरकत नाही. सत्यभामाबरोबर लग्न केलं. तो मणी म्हटले तुझ्याकडेच राहू दे, त्याच्यामधलं जे सोनं निघेल ते तू कोशागारामध्ये आणून ठेवायचं. भगवंताचे 3 विवाह झाले. आता भगवंताचा 4था विवाह झाला यमुनेबरोबर, म्हणजे कालिंदी. एक वेळ अर्जुनाने भगवान दिल्लीवरून पांडव प्रस्थावरून चालले होते यमुनेच्या काठाने रथात बसून. तर एक सुंदर स्त्री, तरुण मुलगी यमुनेच्या काठावरती सूर्यदेवतेची तपश्चर्या करते. तर अर्जुनाने म्हटले देवा हे कोण आहे? म्हटले जाऊन विचारून ये, देवाला माहित आहे. जा बरं म्हटले कोण आहे बघून ये. तिला अर्जुनाने जाऊन विचारलं. अहम देवस्य सवितुर दुहितापतिमिच्छति विष्णु वरण्यं वरदं तपः परममास्थिता. म्हटले मी सूर्याची मुलगी आहे. अहम देवस्य सवितुर दुहिता पतिमिच्छति. पतीच्या इच्छेसाठी पती मला भगवान रूपाने जो विष्णू परमात्मा आहे तो प्राप्त व्हावा. विष्णू वरण्यम वरदम, विष्णूचं वरण करण्यासाठी, त्याला पती रूपाने प्राप्त करण्यासाठी मी तपश्चर्या करते. विष्णू वरण्यम, त्याच्यासाठी तप करते. तपः परममास्थितः, तप करत आहे. तर भगवंताकडे अर्जुन येऊन म्हटला बोले देवा तुमचा बृहस्पती सध्या खूप चांगला आहे, तुमच्यासाठीच बसली आहे म्हटले ती. तर भगवंता म्हटले काही हरकत नाही. भगवान परमात्मा तिथे गेले आणि यमुनेच्या काठावरती तिच्याबरोबर लग्न केलं आणि तिला घरी घेऊन आले. किती लग्न झाले? 5, 4. म्हणजे तुम्ही जाग्यावर आहेत. बोलो राधे राधे. आता भगवंताचं 5वं लग्न झालेलं आहे अवंतिकाचा राजा. अवंतिका म्हणजे उज्जैन, उज्जैनचा राजा आहे. विंद आणि अरविंद या दोघांनी ठरवलेलं आहे दुर्योधनाला आपली बहीण द्यायची. मित्र आणि अरविंद, त्यांची बहीण आहे मित्रविंदा. नाव लक्षात ठेवा बरं का, मित्रविंदा. म्हटले आपण दुर्योधनाबरोबर, कारण की दुर्योधन त्यावेळेस युवराज होता, शक्तिशाली होता, तिच्याबरोबर लग्न लावून देऊ म्हटले. पण ही मित्रविंदा आहे जी कृष्णावरती प्रेम करते. तिने रुक्मिणीसारखंच भगवंताला पत्र वगैरे पाठवलं आणि भगवंताला माहीत झाल्याबरोबर भगवंताने तिला पळवून नेलं आणि तिच्यासोबत लग्न केलं. किती लग्न झाले? 5. आता पुढे कौशल नरेश नग्नजित राजा होऊन गेलं. त्यांची मुलगी आहे सत्यादेवी. त्याने पण केला होता की एका दोरीमध्ये 7 बैलांना व्यसन घालायचे.
काय करायचं? 7 बैलों को एक साथ में रस्सी में नाथना. भगवान तिथे गेले आणि एका दोरीमध्ये त्या 7 बैलांना 7 जे मोठमोठे घोरे होते एकदम मारके, त्यांच्यामध्ये एका हाताने त्यांनी 7ही बैलांच्या नाकामध्ये रस्सी ओवलेली आहे. त्या ठिकाणी भगवान परमात्मा तो पण जिंकले आणि सत्यादेवी बरोबर लग्न करून द्वारकेला घेऊन आले. किती झाले? 7 झाले. बर, आता आणखी एक आहे, वसुदेवाची चुलत बहीण आहे श्रुतकीर्ती, म्हणजे भगवंताची आत्या. तिला वाटायचं की कृष्णाला माझी मुलगी द्यावी. तिचं नाव आहे भद्रा. तिने वसुदेवाच्या मार्फत बोलणी करून भगवंताचं लग्न लावून दिलं भद्रे बरोबर. किती झाले? 7. आणि 8वं लग्न झालेलं आहे भगवंताचं मद्र देशाचा राजा मद्र नरेश. त्याने एक पण ठेवला होता, वरती फिरणाऱ्या मच्छीच्या डोळ्याला बाण मारायचा खाली पाण्यामध्ये बघून. त्या ठिकाणी भगवान गेले, खाली पाण्यात बघायचं, वरती मासा फिरतोय आणि बाण मारला त्याच्या डोळ्यामध्ये आणि त्या ठिकाणी तो पण जिंकून लक्ष्मणा त्या मुलीचं नाव आहे, तिच्याबरोबर लग्न करून द्वारकेला घेऊन आले. किती झाले? 8. आता पुढे 8 लग्न झाले, पण भगवंताचे 16,100 लग्न एकदम झाले. ते कसे झाले? प्राग ज्योतिषपूर नावाचं राज्य आहे. त्या राज्यामध्ये भौमासूर नावाचा राक्षस राहत होता राजा. त्या भौमासुराचं एक नाव आहे नरकासूर. तुम्ही जी दिवाळीला नरक चतुर्थी मानता ना, तो नरकासूर. त्याचं एक नाव भौमासूर. याचं कारण असं आहे, तो भूमिपुत्र आहे, पृथ्वीपासून उत्पन्न झालेला आहे, म्हणून त्याला भौमासूर म्हणतात, पण त्याचं नाव आहे नरकासूर. त्याने ठरवलं होतं की 20,000 मुलीबरोबर 20,000 राजकन्येबरोबर लग्न करायचं, असं ठरवलं. आतापर्यंत त्यांनी 16,100 राजांच्या मुली आणून तुरुंगामध्ये ठेवल्या आणि आणखी आणायचा कार्यक्रम चालू होता. पण त्या 16,100 राजकुमारींनी नारद बाबांच्या द्वारे भगवंताला पत्र पाठवलं. म्हटले, हे प्रभू, आम्हाला इथून सोडवा, खूप अत्याचार होतोय, आमच्यावरती कृपा करा. भगवंताने ठीक आहे म्हटलं आणि भगवान त्या प्राग ज्योतिषपूर नावाच्या राज्यामध्ये आले. त्या राज्याच्या येशीमध्ये, आपल्याकडे येश नाही, त्या राज्याला अशी येश होती. त्या येशीवरती मूर नावाचा दैत्य राहत असायचा. त्या पूर्ण राज्याचं ते रक्षण करायचं. तो मूर नावाचा दैत्य भगवंताबरोबर लढाई करायला लागला, युद्ध करायला लागला आणि त्या लढाईमध्ये तो मूर नावाचा दैत्य मारला गेला. म्हणून भगवंताचं एक नाव पडलं, काय? श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी. त्या मुरारी राक्षसाला मारल्याबरोबर त्याचं नाव झालं मुरारी. आणि त्या येशीमधून आत प्रवेश करून भगवंताने त्या भौमासुराला, त्या नरकासुराला नरक चतुर्थीच्या दिवशी मारल्यामुळे आपण त्या नरक चतुर्थीच्या दिवशी पूजा वगैरे करून एक राक्षस वगैरे अंगठ्याने मारत असतो बघा तुम्ही. एक कडू काहीतरी येत असते ककडीसारखं, त्याला नरकासूर माटलं जातं आणि सकाळी आंघोळ केल्यानंतर त्याला फोडलं जातं, तो नरकासूर. तर भगवंताने त्याला मारलं आणि 16,100 मुलींना सोडलं त्या कारागृहामधून. ज्या वेळेस सोडलं त्यावेळेस भगवंताने सांगितलं, जा म्हटले आता आपापल्या घरी. आता महाराज ज्या मुलीला पळवून आणलंय आणि ती परत घरी जायचं म्हटल्यावर तिला बरोबर वाटेल का? किंवा तिचे आईबाप तिला घेतील का? आईबापांनी घेतलं तर गावचे लोक चांगलं म्हणतील का? आणि ह्या सर्व राजकन्या आहेत. म्हटले, प्रभू आमच्याकडे 2 पर्याय आहेत. काय? म्हटले, पहिला पर्याय आत्महत्या. आम्ही आता परत जाऊ शकत नाही आणि जर गेलो तर आम्हाला बरोबर वाटणार नाही. एक तर आत्महत्या करू, नाहीतर तुम्ही आमच्याबरोबर लग्न करा. भगवान म्हटले, मी लग्न करू? म्हटले, सबके लिए खुला है दरबार ये हमारा. भगवान म्हटले, चलो आओ,
सबके लिए खुला आहे. आव म्हटले भगवंताने काय केलं, त्याच कारागृहामध्ये 16,100 राजकन्येबरोबर लग्न केलं आणि तिथून द्वारकेला त्यांना घेऊन आले. सर्वजण मिळून किती झाल्या, 16,108. आणि त्यांना मग एका पत्नीपासून 10 मुलं आणि 1 मुलगी झाली. काय, एका पत्नीपासून 10 मुलं आणि 1 मुलगी. मग 16,108च्या मुलं मुली किती झाल्या सांगा लवकर. किती झालं गणित. एका पत्नीपासून 10 मुलं आणि 1 मुलगी. सांग लवकर रे. कुठं गेले रे आपले हे दादा ऋषीप्रसाद, कुठे शाळेत जाता का नाही तुम्ही? सांगा लवकर. 16,108, 10 मुलं आणि 1 मुलगी. गणित करा लवकर. अरे आपल्या गावातले अनपड आहेत का काय सगळे? नाही लक्षात येत. अरे बाळा, हां आमच्या महाराजांनी दिलं बाबा उत्तर. अयोध्येचे महाराज आहे. 16,108 यांच्यापासून झालेली आपत्ती किती आहे? 1,61,080. म्हणजे एक मतदारसंघ त्याचाच. बोलो राधे राधे. पुढे वाढवत नाही मी. लग्नविधी इथेच आटपतो. पण त्याच्या आधी आमचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ पूजनीय बाबा संतोष भारती बाबा यांना जायचं. याचं कारण असं आहे की शुक्ल भारती बाबा आजारी आहेत, पण वेळात वेळ काढून ते खूप बाबांची सेवा करतात. आणि वेळात वेळ काढून या ठिकाणी ते आले. 2 मिनिटात त्यांचा सत्कार करूया आणि मग आपण पुढे आपली कथा चालू देऊया. या ना या ना. Hello.